हे काय नवीनच लावले आयटी सेलवाल्यांनी? पाटील एका दर्ग्यावर भेट द्यायला काय गेले, त्यांना हिंदुत्व शिकवायला लागले. आयटी सेलवाल्यांनो या तुम्हाला हिंदुत्व शिकवतो आज. दत्त भक्तांची पंढरी, अनंतकोटी ब्रह्मांड नायक अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वटवृक्ष मंदिरापासून जेमतेम 800 मीटर अंतरावर एक ऐतिहासिक दर्गा आहे. हजरत शेख नुरुद्दीन चिश्ती रहिमतुल्लाह अलैहि दर्गा. या दर्ग्यामध्ये मजारीसोबत स्वामी महाराज तासन तास गप्पा मारायचे, मित्रासारखे थट्टा मस्करी करत बसायचे. त्यांना पण तुम्ही हिंदुत्व शिकवणार का आता? सद्गुरू श्री साईबाबांनी आपल्या आयुष्याची 55 वर्ष एका पडक्या मस्जिदीत व्यतीत केली. लोकांचं कल्याण केलं त्या मस्जिदीत बसून, आणि त्या दैवी मस्जिदीला नाव दिलं द्वारकामाई. याच मस्जिदीवर भगवा आणि हिरवा दोन्ही रंगांचा एकत्रित निशाण फडकतं. बघा जाऊन एकदा शिर्डीला. अल्लख डरकाळी फोडणारे सद्गुरू श्री शंकर महाराज लहानपणी अंतापूरच्या पीर दाऊल मलिक दर्ग्यावर जाऊन बसायचे. मजारी सोबत खूप गप्पा गोष्टी करायचे, योग साधना सिद्धी करायचे याच मजारीच्या सान्निध्यात. अल्लाह देवे, अल्लाह दिलावे, अल्लाह दारू, अल्लाह खिलावे, अल्लाह बिगर नाही कोय, अल्लाह करे सोयी होय. जगद्गुरु तुकोबांचे अभंग येते. नाही, फक्त हिंदू संत नव्हे, शेख महम्मद अविंद त्याचे हृदय गोविंद. कोणाचे अभंग आहेत कमेंट करून सांगा. नाशिकच्या काबुली बाबांकडे श्री शंकर महाराज राहायला जायचे. ते जेव्हा ध्यानस्थ बसायचे, आराम करायचे, त्यावेळेस खडा पहारा असायचा नागपूरचे शहनशाह श्री ताजुद्दीन बाबांचा. गडकरी झुकतात त्यांच्या समोर. सगळ्यात लेटेस्ट एक्झाम्पल म्हणजे हरिभक्त परायण ताजुद्दीन नुरामत शेख बाबा. कीर्तन करता करता देह टाकला त्यांनी. लाजा वाटू द्या जरा धार्मिक द्वेष पसरवणाऱ्यांनो. तुम्ही हे असले फालतूचे धंदे करता ना, तुम्ही आपल्याच राजकीय नेत्याची प्रतिमा डागाळत आहात. 4 दिवसात पाटलाच्या पोटात पाण्याचे एक थेंब नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी अंतर्वली गाठा, बाकीच्यांनी पाटलांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करा. एक मराठा लाख मराठा.